बालाजीचे सीसीटीव्ही ऑपरेटर्स अविनाश गावडे आणि जयेश भालेकर अतिशय प्रत्येक गोष्टींवर त्यांच्या नजरा असतात. असं सीसीटीव्ही डिपार्टमेंट रोशन तुमच्या अंडर ते काम करतं. कोणती कामं असेल, प्रिंटर बंद पडला प्रत्येक वेळी धावत येत असतात असे एम्प्लॉईज आहेत तुमचे. प्रिंटर बंद पडला किंवा ॲप्लिकेशन कुठलं डाउनलोड करायचं असेल तर हे पण जर एखादा फोटो टाकायचा असेल तर ही दोघं कधीच नसतील. ही लोक कधीच पुढे नसतात. असे हे आमचे बालाजीचे एम्प्लॉय. त्याचप्रमाणे पीएफडीचा टायगर मिश्राजी यांचं या ठिकाणी आगमन होतं. एक मोठं नाव. कधी नक्कीच रोशन तुमचं म्हणणं रास्त आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अतिशय पीएफडीचं काम ऑपरेटर एकदम चोखपणे बजावतात असे आमचे मिश्राजी यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्व आमच्या बालाजीच्या एक्झिक्युटिव्हला एम्प्लॉईजला विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. कारण की बालाजी फॉर्म्युला या शृंखलेचं प्रतिनिधित्व करत आहे. आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आमचे न्यू इरा वेअरहाऊसिंग संघाचे सगळे मान्यवर साहेब तुम्हाला देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कुठे असतील त्यांनी या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. मग संघ आणि ओटीकर संघ दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कुठे असतील त्यांनी या स्टेजशी संपर्क साधायचा आहे. कृपया सामन्यात तुरंत सुरुवात करायची. पंच सलामीचे फलंदाज ग्राउंडमध्ये पाठवायचे आहेत. या ठिकाणी या चौक गावचे एक जबरदस्त बुलंद आवाज जयेश भालेकर या पुढील धावतं वर्णन ऐकवतील आपल्याला. तर पंच बॉल बॉल तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. नक्कीच योगीजी आपण बघतोय पाताळगंगा कॉर्पोरेट क्रिकेट टुर्नामेंट 2022 ची ही शृंखला. या शृंखलेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी पार पाडताना आपण बघतोय. तर सेमीफायनलचा ही लढत शेवटचा या दिवसातला शेवटचा सामना सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही मातबर संघ आहेत. ओटीकर हा संघ आपल्या या एमआयडीसी दोन्ही आपल्या एमआयडीसी मधले संघ आहेत. दोन्ही मातबर संघ आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलं ते ओटीकर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत फलंदाजीसाठी प्राचारण केले ते मर्क संघाला. तर मर्क संघाची सलामीची जोडी मैदानात आली आहे. ओटीकर संघाचा 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर मर्क संघाचा देखील 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचं, सगळ्या खेळाडूंचं, सगळ्या प्रेक्षकांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मर्क संघाची सलामीची जोडी मैदानात गेली आहे. सलामीला खेळतोय फलंदाज मंदार लांबे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज मनीष. मंदार लांबे आणि महेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते ती मर्क संघाकडून. आणि पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज ओटीकर संघाकडून विजय सावंत, नितीन सावंत. तर सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार. पहिलं या षटकात 2 फलंदाज फक्त सर्कलच्या बाहेर असणार आहेत. गोलंदाज नितीन काचपेंड कडून तयार आहे. स्ट्राईकला मंदार खेळतोय, नॉन स्ट्राईकला महेश. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा.
गोलंदाज नितीन कासा पेंट कडून तयार. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. चेंडूला सरळ दिशा दाखवले आहे. 6 धावांसाठी पहिला षटकार या सामन्यामधला. तर पहिल्या चेंडूवर 6 धावा अंकित केल्यात. आपले इरादे स्पष्ट केलेत मर्ग संघाने. मंदार लांबेने आपले इरादे स्पष्ट केले. 6 धावांनी आपलं खातं खोललं आणि संघाचं देखील खातं खोललं. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. तर ओटीकर संघाला मी म्हणेन मर्ग संघाला कुठेतरी जखडून ठेवायचं असेल तर कुठेतरी चांगल्या भेदक गोलंदाजीचा मारा करावा लागणार. कारण की तितक्या ताकदीचा संघ आहे हा मर्ग संघ. आणि गोलंदाज नितीनला मी म्हणेन पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर योगेशजी कुठेतरी विचार करायला भाग पाडले. बऱ्याचशा पावलांचा त्याचा रणप आहे. आपण बघतोय गोलंदाज नितीन पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. चेंडू सरळ उंचावर मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या तिथे सिरावले. धावसंख्या ती 1 बिनबाद 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओटीकर विरुद्ध मर्क अशी लढत पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू गुडलेन चेंडू टाकलाय पण चेंडूला सरळ दिशा दाखव. डीजे वाल्या तुझी वाजीव की वाजीव वाजीव निस्ते डीजे वाला रे हाय गाना सांग. निस्ते डीजे वाला रे हाय गाना सांग. एक सरनाने सरन दुसरं लावा लावा. एक सरनाने सरन दुसरं लावा लावा. हाय हुडका. धन्यवाद डीजे मास्टर. आपण बघतो योगेशजी पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा जोरदार प्रहार मिळाला. तो लॉंग ऑफच्या दिशेला 6 धावेने धावफलक काढले. 12 धावा धावफलकावरती लागल्यात या षटकामध्ये. मर्ग संघाने मी म्हणेन चांगली सुरुवात केली आहे. एक जबरदस्त फलंदाजी मंदार लांबेच्या रूपात पाहायला मिळते ती मर्ग संघाकडून. आता मात्र कुठेतरी विचार करायला भाग पडलाय ते ओटीकर संघाला. ओटीकर संघाचे बरेचसे खेळाडू आता मात्र त्या गोलंदाजाला सांगतात की चेंडू कसा टाक. कारण की पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसरा चेंडू सुरेख टाकला होता पण तिसऱ्या चेंडूवर तितकाच चांगला समाचार घेतला तो फलंदाज मंदार लांबेने. गोलंदाज नितीन गोलंदाजी करतोय. पहिला चेंडूवर षटकार लावला. दुसऱ्या चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला लॉंग ऑफच्या दिशेला. दोन्ही षटकार सुरेख षटकार पाहायला मिळाले. चांगले फटके पाहायला मिळाले ते मंदार लांबेच्या रूपाने. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू पुन्हा गुडलेन चेंडू टाकलाय. चेंडू सरळ डीप च्या दिशेला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक उलटाय. धावफलकावरती एकूण धाव संख्या झाली ती 14 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. मी म्हणेन पहिल्या षटकावर प्रगतीपथावर असताना मर्ग संघ कुठेतरी वरचढ दिसतोय तो ओटीकर संघापुढे च्या विरुद्ध खेळताना. योगेशजी हॅलो. नक्कीच पाहायला गेलं तर सकाळपासून हा फलंदाज मंदार खूप अशी चांगली फलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण. 4 चेंडूमध्ये मला 2 षटकार मारण्यामध्ये यश आलंय. आता मात्र धावसंख्या जकड घालतो या चेंडूमध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त या ठिकाणी धावा या ठिकाणी खर्च करतो हा गोलंदाज 14. तर नक्कीच पाहायला गेलं तर विजय प्राप्त करायचा असेल हा ओटीकर संघाला संकेत तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळी करणं फार गरजेचं आहे. एक टिचून मारा करणं फार गरजेचं आहे. अचूक मारा करणं फार गरजेचं आहे. कारण की हा उत्तुंग असं मारला स्टेट षटकार आणि 6 धावांची बढत मिळते. या षटकामध्ये 6 असे 3 षटकार मारले.
समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20च्या घरामध्ये. नक्कीच, पहिला चेंडू टाकला होता संकेत तो 6 धावा मारल्या होत्या. त्यानंतर निर्धाव टाकला होता चेंडू, असं वाटत होतं कुठेतरी या ठिकाणी कमबॅक करू शकतो हा गोलंदाज. मात्र तिसऱ्या चेंडूमध्ये सुद्धा षटकार टाकला, नंतर 2 धावा काढल्या आणि 5वा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला, नंतर शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारला. 6 चेंडूमध्ये 20 धावामध्ये यश उभारण्यामध्ये यश आलंय ते मर्क संघाला. नक्कीच योगेशजी आपण बघितलं असेल मंदार लांबे सारखा एक जबरदस्त खेळाडू जिथपर्यंत खेळपट्टीवर असणार तिथपर्यंत मी म्हणेन ओटीकर संघाला विचार करायला भाग पाडणार तो हा खेळाडू. कारण की 20 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आलंय. मंदारचं इंजिन कुठेतरी आता तापायला सुरुवात झाले ते पहिल्याच षटकाच्या प्रगतीपथावर असताना. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आता आहे गोलंदाज स्वप्नील पाटील. हा चेंडू चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सोप्पा झेल पकडलाय. फ्री हिट आहे. आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक आलटय. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 29. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिचच्या पद्धतीचा चेंडू टाकलाय. चेंडूला सरळ दिशा दाखवली आहे मिड विकेटच्या दिशेला. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. नक्कीच आपण बघतोय धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 35. योगेशजी दुसरं षटक आत्ताशी प्रगती पथावर आहे आणि 35 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही 3 षटकं फेकायचे. हा चेंडू जबरदस्त चेंडू टाकलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण बघतोय दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. गेलं तर पहिल्यापासून या ठिकाणी षटकांनी चौकारांची आतषबाजी केली. एखादा चेंडू या ठिकाणी निर्धाव केला संकेत तर असं वाटतं कुठे सुटकेचा निश्वास या ठिकाणी घेत असतील हे ओटीकर संघ. मात्र पुढच्या चेंडूमध्ये षटकार बसणे हे निश्चितच असतं आणि तशा पद्धतीने या ठिकाणी खेळ करतोय हा मर्फ संघ. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. दुसरे षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आणि धावसंख्या पोहोचली ती 41. आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चकमा फळंदाज विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र पुन्हा या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. एखादा निर्धाव चेंडू गेला तर एखादा षटकार बसणं या ठिकाणी निश्चित झालंय. कारण की पहिल्यापासून समीकरण तसं या ठिकाणी संकेत पाहायला गेलं. एक निर्धाव एक षटकार, एक निर्धाव एक षटकार. हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू स्टॉप केला जातोय. एक धाव करू शकत नाही. धावसंख्या 1ने वाढते. जाऊन पोचते धावसंख्या ती 42च्या घरामध्ये. दोन षटक संपुष्टामध्ये 2 षटकांची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42.
नक्की जर पाहायला गेलं तर 21ची सरासरी या ठिकाणी गाठली होती. पहिला षटक जो टाकला होता नितीनने त्या षटकामध्ये 20 धावा दिल्या होत्या आणि नंतर स्वप्नील सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं आपल्या संघासाठी. त्यांनी 6 चेंडूंचा मारा केला. 6 चेंडूमध्ये 22 धावा उभारल्या आणि मला वाटतं या 3 षटकार या ठिकाणी मारण्यामध्ये यश आलंय ते मर्ग संघाला. नक्की जर पाहायला गेला तर अशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करायला या ठिकाणी केली तर 100चा आकडा नक्कीच पार केला जाईल. आधीच्या मॅचमध्ये मला वाटतं असं वाटत होतं की मगाशी न्यू इरा कार्बन या ठिकाणी संघ केला होता. त्यांनी मला 97 धावा उभारल्या होत्या. 100चा आकडा पार करतील असं वाटत होतं परंतु शेवटच्या षटकामध्ये फक्त 8च धावा दिल्या आणि 100 या गाठण्याचं या ठिकाणी एक जो निश्चय होता तो निश्चयाचा या ठिकाणी पूर्ववत थांबवला. आता मात्र या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 12 चेंडूमध्ये 42 धावा या ठिकाणी उभारण्यामध्ये यश येतोय तो मर्ग संघाला. तर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक गोलंदाज कोण आहे? गोलंदाज अतुल तुंगारे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्या संघासाठी अतुल तुंगारे यांनी आधीच्या मॅचमध्ये सूर्यकाशी समालोचन केलं. तोच अतुल तुंगारे आता आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्कवरती आणि ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेर टाकले चेंडू. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करतात. स्वेर चेंडूची घोषणा करतात. 1 धावांची बढ़त मिळते. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 43च्या घरामध्ये. संख्येत जर पाहायला गेला तर या ठिकाणी अतुल तुंगारे 3 चेंडूमध्ये 3 विकेट जर घेतले आता संकेत क्रीडावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या ठिकाणी संकेत क्रीडावकरचं या ठिकाणी ATM खुलं झालेलं आहे अतुलसाठी. तर धावसंख्या स्थिरावते थांबते ती 43च्या घरामध्ये. फक्त मला वाटतं अजून या षटकातला एकही चेंडू टाकून झालेला नाही. पहिला चेंडू स्वेर चेंडूची घोषणा करतात पंच. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. हलक्या तरी पुश करण्याचा प्रयत्न मिड विकेटला मारलाय. चेंडू उचलणार फेकणार तिथपर्यंत या ठिकाणी 1 धाव मिळते. 1 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44च्या घरामध्ये. संख्येचं या ठिकाणी पाहायला गेलं तर आधीच्या मॅचमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक होते ते षटकामध्ये सुद्धा अशा पद्धतीने गोलंदाजी केली असती तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी एक अंकुश लावता आला असतं ह्या फलंदाजांना. मात्र आता या ठिकाणी फार उशीर झालेला आहे कारण की हा सुद्धा निर्धाव आता फार उशीर झालेला या ठिकाणी. कारण की पाहायला गेलं तर मगाशी 5 चेंडूमध्ये 49 धावा उभारल्या होत्या. 50 धावांचं आव्हान ठेवलं होतं समोरच्या संघापुढे. तर ते आव्हान सुद्धा या ठिकाणी समोरच्या टीमला पेळवता आलं नाही कारण की जशा पद्धतीने फलंदाजी या संघाची तशा पद्धतीने गोलंदाजी आहे. तर हा सुद्धा फलंदाज बाद. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार तुला. नक्कीच या ठिकाणी फार उशिराने या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो मंदारच्या रूपामध्ये. आता नौका फलंदाज येतोय. मंदारची जागा भरून काही नौका फलंदाज येतोय मैदानामध्ये तो निमेश. आधीची मॅच मध्ये सुद्धा या ठिकाणी या फलंदाजांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती. षटकांची चौकांची आतषबाजी केली होती. मात्र 5 चेंडूमध्ये 5 षटकामध्ये 49 धावा उभारले होते. 50 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ते आव्हान या ठिकाणी पेळवताना समोरच्या टीमला नाकीनं आले आणि मला वाटतं मर्ग संघ हा विजय झाला होता. तर स्ट्राईक एंडला तो निमेश त्याला मारा करतो तो अतुल सुद्धा सुरेखाशी गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय बाहेरच्या दिशेला आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या थांबते ती 24च्या घरामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेखाशी फलंदाजी केली होती संकेत यांनी या फलंदाजांनी
आणि मला वाटते 12 चेंडूमध्ये 42 धावा उभारल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे जकड घालतोय हा अतुल समोरच्या संघाला. आणि हा सुद्धा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पुन्हा चकमक फलंदाजाला विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावते. अतुलने सुरेखाची गोलंदाजी केली. मला वाटते 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 5 चेंडूमध्ये फक्त मला वाटते 2च धावा दिल्या. एक स्वेअरची आणि एक धावून काढली. अशा 5 धावा या ठिकाणी 2च धावा दिल्या आणि 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. अजून एक विकेट घेतली. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच योगेशजी खूप मोठं नाव आहे अतुल दुंगारेचं गारमाता क्रिकेट संघामधून खेळत असताना. मी म्हणेन जर ओपनिंगची ओव्हर दिली असती तर नक्की त्याचं सोनं केलं असतं अतुल दुंगारेने. आणि दुसरा आदरा बसतोय तो मर्क संघाला. म्हणेन अतुल सारख्या गोलंदाजीला इतकं मागं ठेवणं मी म्हणेन होटीकर संघाला महाग ठरलंय. कारण की अतुल सारखा एक जबरदस्त गोलंदाजला जर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर गोलंदाजी दिली असती तर समीकरण कुठेतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण की मागच्या सामन्यामध्ये देखील अतुल तुंगारे सारख्या गोलंदाजीने चांगली कामगिरी केली होती. पण कर्णधारांचा निर्णय तो अंतिम असतो. काहीतरी त्याच्या डोक्यात विचार नक्कीच असणार या सामन्यामध्ये खेळत असताना. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज महेश ठोंबरे. आणि गोलंदाजी मार्फत फलंदाजी मार्फत स्ट्राईकला फलंदाज महेश. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. धावसंख्या आहे ती 44 धावा दाफलकारती लागल्यात. आपण बघतोय मर्क संघाच्या 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पण जबरदस्त चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. पुन्हा एकदा तो मर्क संघ 2 षटकामध्ये कुठे जरी चांगला खेळ करत होता तोच संघ आता कुठेतरी मी म्हणेन 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये बॅकफुटला दिसतोय. योगेशजी आपण बघतोय 44 धावांचा पर्यंत मजल मारले आतापर्यंत. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. धावसंख्या आहे ती 44 धावा धावफलकावरती लागल्यात आपल्या मर्क संघाच्या. ओटीकर संघ देखील तितक्याच चांगल्या ताकदीने मैदानात उतरलाय. जी 2 षटकं मी म्हणेन त्यांना खराब गेली होती त्या 2 षटकाच्या नंतर पहिलं 3रं षटक घेऊन आला अतुलने मी म्हणेन संघाला तारलं. त्यानंतर मी म्हणेन महेशने देखील संघाला तारण्याचा काम या ठिकाणी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा महेश तयार आहे. हा चेंडू जबरदस्त फटका मारलाय. चेंडू जातोय सरळ मिडविकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 धाव नक्कीच पूर्ण केली आहे. एका धावेच्या बरोबरीने धावफलक घालते. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 45. 4थ्या षटकामधल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना 45 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज महेश पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली स्वतः क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही आणि 4था आदरा मर्क संघाला.
धन्यवाद डीजे मास्टर. योगीजी आपण बघितलं असेल की हे षटक जबरदस्त फेकलंय महेशने. त्याच्या अगोदरचं षटक टाकलं होतं अतुलने. म्हणजे अतुलने कुठेतरी या मनक संघाला जगडून ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत महेशने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. गोलंदाज महेश हा चेंडू ब्लॉकवर चेंडू टाकलाय. चेंडूला तितकंच खणून काढलाय. चेंडू सरळ लॉंगॉनच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण करणार. या एका धावेच्या बरोबरीने धावफलक घालताय. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 46 धावा धावफलकावरती लागल्याच आपण बघतोय. मग संघ ज्या 2 षटका पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये वरचढ ठरत होता तोच मर्ग संघ तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चाचपडताना दिसतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. येणारं शेवटचं षटक हे स्लॉगवरचं असणार. योगेशजी, या स्लॉगवरच्या षटकात काय घडतंय काय बिघडतंय यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो योगेशजी. धन्यवाद संकेत. खरोखर सुरेख अशी या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिले जो षटक होते मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटक होते ते मला फलंदाजासाठी नंदनवन असतात, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलला. त्यानंतर अतुलच्या हातामध्ये आणि अतुल आणि महेशच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली, चेंडू सोपवला आणि पुरेपूर या ठिकाणी चोख कामगिरी या ठिकाणी केली आणि जकड घातली त्या एक बलाढ्य संघाला. आता मात्र या ठिकाणी मला वाटतं पहिल्या 2 षटकामध्ये मला वाटतं 42 धावा होत्या. त्यानंतर अतुलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. अतुलने फक्त 2च धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. तर महेशच्या हातामध्ये चेंडू दिला. आता महेशने मला वाटतं मला एकच धाव दिले आणि 2 बली टिपले. आता मात्र पुरेपूर जकड घातली. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू मिड विकेटच्या चेंडू जातोय आणि या गच्च्या क्षेत्राची पाहायला मिळतं. 2 धावा का रोखू शकत नाही. 2 धावांच्या 6 धावसंख्या बदल होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा अतुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आधीच्या मॅच मध्ये अतुलने फक्त 2च धावा दिल्या होत्या, 2 बली टिपले होते. जो विश्वास टाकला ते विश्वास पुरेपूर सार्थक करणार काही नाही हे आपल्याला पाहायचंय. अतुल पुन्हा बॉल गोलंदाजी मार्कवर आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शतकाच्या बॉल दिशेने झेल होण्याची शक्यता, मात्र झेल ड्रॉप. एकच धाव ना पंच. 2 4 धावा या ठिकाणी वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. 2 धावांच्या 6 धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50च्या घरामध्ये. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकातील 2 चेंडूचा खेळ, 2 चेंडूमध्ये मला 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या त्या अतुलने. आधीच्या मॅच मध्ये फक्त 6 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या, 2 बली टिपले होते. तोच अतुल आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय आणि समोरच्या फलंदाजांना एक जखड घालण्यामध्ये यश येतो तो अतुलला. आणि या ठिकाणी सुरेख फटका मारतो स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा म्हणता बॉल सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. फार मला पहिल्या 2 षटकामध्ये षटकर आले होते. त्यानंतर मात्र या ठिकाणी आता मात्र महेशचा पूर्णपणे अभ्यास केला या फलंदाजाने आणि या स्क्वेअर लेगच्या 56च्या घरामध्ये नक्की जर पाहायला गेलं संकेत तर आधीच्या मॅच मध्ये फक्त 49 धावा उभारल्या होत्या, 50 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि समोरचा संघ सुद्धा न्यू इरा हा संघ सुद्धा मातृ संघ होता. चांगल्या खेळाडूंचा त्यांच्यामध्ये भरणा होता, परंतु या ठिकाणी त्यांच्या त्या संघाला सुद्धा या ठिकाणी ह्या गोलंदाजीवरती या ठिकाणी नाकीनवाले गुडघे टेकावे लागले. आता मात्र या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56च्या घरामध्ये. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच या ठिकाणी विजय प्राप्त करायचा असेल तर 3 चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. ते ओटीकर संघाला स्ट्राईकला पुन्हा फलंदाजी करतोय तो कोण फलंदाज महेश, त्याला मारा करतो तो अतुल.
आणि हा सुद्धा या ठिकाणी स्क्वेअर मिड विकेटच्या दिशेला मारलाय चेंडू उत्तुंग असा षटकार. अब सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अब सुषमा. तर वळूया सामन्याकडे. शेवटचं षटक हे प्रगती पथावर असं ज्या अतुलचं आपण कौतुक करत होतो तोच अतुल आता शेवटच्या सोलावरच्या षटकामध्ये महागडा ठरतो. मी म्हणेन जर गुडलेनचे चेंडू टाकले असते तर कुठेतरी समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. शॉर्टपिच चेंडूंचा भरणा जास्त पाहायला मिळतो त्यामुळे हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. पण मर संघाच्या फलंदाजांचं कौतुक केलं पाहिजे. कोणत्याही संधीचं सोनं करता हा चेंडू पुन्हा एकदा गुडलेन चेंडू टाकला होता त्या चेंडूवर सरळ दिशा दाखवली आहे लॉंग ऑनच्या दिशेला सीमा रेषे पलीकडे बिग षटकार. सर योगीजी आपण बघितलं असेल हे स्लॉगवरचं षटक मी म्हणेन ओटीकर संघाला विचार करायला भाग पाडणार. जेव्हा त्यांची फलंदाजी येईल तेव्हा कुठेतरी हे स्लॉगवरचं षटक त्यांना विचार करायला भाग पडेल. नक्कीच या 6 धावेने धावफलक हलत आहे. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 68 धावा धावफलकावरती लागल्या त्या मर संघाच्या. गोलंदाज अतुल खराब कामगिरी करतोय. ज्या अतुलचं कौतुक आपण केलं होतं योगीजी मागच्या एक तिसरं षटक सुरेख टाकलं होतं त्याच अतुलला मी म्हणेन चांगला समाचार घेतलाय तो मार्क संघाच्या फलंदाजांनी. हा चेंडू उजवी एसटी सोडून बाहेर जातोय. पंचांचा स्क्वेअरचा इशारा येतोय. या स्क्वेअरच्या मदतीने धावफलक हलताय. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली आहे ती सर नक्कीच संकेत पाहायला गेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते अतुल यांच्याकडून. मोठे तीन बॉल 3 षटकार या ठिकाणी खाल्ले. आधीच्या मॅच मध्ये जसं पद्धतीने गोलंदाजी केली होती 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या तर 2 बॉली टिपले होते. परंतु अतुल विश्वास टाकला त्या विश्वासाचा पुरेपूर या ठिकाणी सार्थ करता आला नाहीये. आणि पंच षटक संपुष्टमध्ये 5 षटक संपुष्टमध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 आणि 70 धावा या ठिकाणी विजयासाठी 70 धावा या ठिकाणी उभारावं लागतील. त्या योगीजी 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करायचा आहे तो ओटीकर संघाला. 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग. 69 धावा झाल्यात त्या मर्क संघाच्या आणि 70 धावांचं आव्हान ठेवलंय ते ओटीकर संघापुढे. नक्कीच जर पाहायला गेलं संकेत तर पहिल्याच्या 2 ओव्हर टाकल्या होत्या त्या ओव्हरमध्ये जर धावा जर कमी आल्या असत्या तर नक्कीच या चांगलं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु त्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने कमबॅक केला होता महेशने अतुलने. परंतु अतुलवर या ठिकाणी आधीच्या षटक जो टाकला होता अतुलने चांगल्या पद्धतीने षटक टाकला होता त्या अतुलवर जो विश्वास टाकला तर विश्वासाचा पुरेपूर सार्थक करता आला नाही. आणि मला 6 चेंडूचा खेळ पूर्ण झाला अतुलचा शेवटचा षटकातला आणि 6 चेंडूमध्ये 23 धावा उभारण्यामध्ये यश आलंय ते मर्क संघाला. 30 चेंडूमध्ये 69 धावा उभारल्या आणि 70 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय ते ओटीकर संघापुढे. संकेत नक्कीच योगीजी आपण बघितलं पहिलं षटक जबरदस्त खेळले त्या मर्क संघ. दुसरं षटक देखील चांगले खेळले. तिसरं षटक मी म्हणेन कमबॅक केलं होतं ओटीकर संघाने. चौथं षटक देखील कमबॅक करताना 46 धावा फक्त धावफलकावरती होत्या त्या मर्क संघाच्या. पण शेवटचं षटक जे अतुलने फेकलं ते इतकं महागडं फेकलं की 70 धावांपर्यंत मजल पाडण्यात यश आलं ते मर्क संघाला. आणि 70 धावांचं एक महागडं आणि आव्हान ठेवलं ते ओटीकर संघाला. पण ओटीकर संघामध्ये देखील तितके ताकदीचे फलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली या फलंदाजांनी. मर्क संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण आपली सलामीची जोडी मैदानात रवाना करायची आहे. आणि ओटीकर संघाच्या कर्णधाराला विनंती करतो माफ करा मर्क संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आणि ओटीकर संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपली सलामीची जोडी तातडीनं मैदानात रवाना करायची आहे. तत्पूर्वी आपण डीजे मास्टरला एक संधी देऊया.
दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. तुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची ना. या ठिकाणी या असोसिएशनचे पातळगंगा असोसिएशनचे हेड सन्माननीय परमजित सर या ठिकाणी आलेले आहेत. परमजित सनी सर या ठिकाणी आले, त्यांना मी विनंती करतो की आपण मंचमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती या ठिकाणी अगस्त आहे. आपण या ठिकाणी आलात आणि या टुर्नामेंटची शोभा वाढ या आयोजकांची मी आपल्यास विनंती करतो अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय परमजित सैनी सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती या ठिकाणी अगस्त आहे. आपण या ठिकाणी आलात आणि या शुभ कार्याची, या मंगल कार्याची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. या मॅचचे पुढील धावतेवर ऐकूतील या ठिकाणी संकेत कुडालकर सरांना विनंती करतो की आपण पुढील धावतेवर ऐकायचं आहे. तर योगेशजी आपण बघितलं असेल 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करायचा तो ओटीकर संघाला. ओटीकर संघाची सलामीची जोडी मैदानात रवाना होताना दिसते आपल्याला. तर मर्ग संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 4 वाजत आलेत, आपण बघतोय सूर्य आता हळूहळू मावळतीच्या दिशेला जाणार. ऊन काही आपल्याला अजून कमी होताना दिसत नाहीये, ऊन देखील तितकंच जाणवते 4 वाजले असले तरी. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या मान्य हॅलो, या ठिकाणी पातळगंगा असोसिएशनचे हेड सन्माननीय परमजित सैनी सर या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. मी प्रदीप सरांना विनंती करतो की आपण अतिथीने या ठिकाणी या मंचमध्ये घेऊन यायचं आहे. सन्मानपूर्वक यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नक्कीच योगेशजी, अतिथी देवो भव ज्या एवढ्यासाठीच केला होता, आत्ता शेवटचा क्षण गोड व्हावा. तर सगळ्या मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर पंचांना माझी विनंती असेल की सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करायचा तो ओटीकर संघाला. ओटीकर संघाची सलामीची जोडी मैदानात रवाना झाली. स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतोय नक्कीच पातळगंगा असोसिएशनचे हेड सन्माननीय परमजित सैनी सर या ठिकाणी आलेले आहेत. आपलं या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सर, आपण या ठिकाणी आलात आणि या टुर्नामेंटची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत आहे. नक्कीच सर, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. या ठिकाणी विलाइट कंपनीचे विनीतजी सर या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत आहे. नक्कीच सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. या तर मान्यवरांच्या माहितीसाठी ओटीकर विरुद्ध मर्क अशी लढत पाहायला मिळते. सर, सेमीफायनलची लढत आहे. सेमीफायनल का ये सामना शुरू है अभी. तो 4 धावेने धावफलक हलटाय. धावफलकावरती एकूण धाव संख्या झाली ती 5 धावा धावफलकावरती लागल्यात. योगीजी, आपण बघतोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज वैभव कासपेड कडून खेळतोय. स्ट्राईकला फलंदाज नितीन सावंत आणि स्वप्नील अशी जोडी पाहायला मिळते. हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावणार. तत्पूर्वी एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. एका धावेच्या बरोबरीने धावफलक हलटाय. धावफलकावरती एकूण धाव संख्या झाली आहे ती 6 धावा धावफलकावरती लागल्यात त्या ओटीकर संघाच्या. योगेशजी, जर 70 धावांचा पाठलाग करायचा असेल तर हे 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असतात. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन जास्तीत जास्त धावा या ओटीकर संघाच्या फलंदाजांना वसूल करावं लागणार, कारण की जर विजयापर्यंत वाटचाल करायचे तर हे 2 षटकं खूप महत्त्वाचे असतील. पण मर्ग संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. त्या मागच्या संघामध्ये एकूण 50 धावांचा एक स्वस्त आव्हान ठेवून देखील न्यू इरा संघ त्यांना
पार करता आला नाही. तितके ताकदीचे गोलंदाज या संघामध्ये आहेत, परंतु हा चेंडू उचली घेतल्यानंतर चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या ती बिनबाद 6 धावा दाखल लागल्या. तर ओटीकर संघाच्या पहिल्या चेंडू डॉट होता का पंच, त्याच्यावर निर्धाव होता का तो? ओके ओके ठीक आहे ठीक आहे. 5 धावा दाखल लागला. हा चेंडू गुडलेन चेंडू टाकला. चेंडू जर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावचित झाला असता पण जबरदस्त कामगिरी त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताकडून पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या ती 5 धावा दाखल लागल्यात. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ पिच मध्ये ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती बिनबाद 5. योगेशजी आपण बघतोय, आपण सामना दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्याच्या अगोदर समीकरण असं होतं की 30 चेंडू आणि 70 धावा. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 24 चेंडू आणि गरज असणार ती 25 धावांची, माफ करा 65 धावांची. 24 चेंडू आणि 65 धावांचा पाठलाग करायचा आहे ओटीकर संघाला. संघ पाहायला गेलं तर आधीची जो इनिंग झाली होती यांची आपला मग संघाची, त्यांनी 42 धावा उभारल्या होत्या. परंतु जर पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले हा फलंदाजसाठी एक नंदनवन असतो. त्या नंदनवनाचा पुरेपूर फायदा उचलायचा असतं. परंतु प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मारणं फार गरजेचं नसतं. एखादा गॅप काढून चेंडू ढकलला तरी सुद्धा 4 धावा मिळतात. परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मारण्याच्या इराद्याने या ठिकाणी चेंडू डॉट होत आहेत हे फलंदाज. पाताळगंगा असोसिएशनचे ट्रेडर सन्माननीय खजिनदार सन्माननीय प्रसन्न जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी आलात आणि या टुर्नामेंटची शोभा वाढवली. साहेब आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. प्रसन्न जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात आणि या शुभ कार्याची, या मंगल कार्याची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी मी विनंती करतो की प्रसन्न साहेबांना की आपण स्थानापन्न व्हायचंय. तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. अति संत आणि शांत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. असते या ठिकाणी उन्हाचा ताप कमी होताना पाहायला मिळतो आपल्याला. आणि गोलंदाजी मार्कवार सुरेख असा गोलंदाज फटका मारतोय चेंडू बॉलच्या दिशेने. हा म्हणता चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर 4 धावा मिळतात. 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. अजून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपुष्टामध्ये होण्यासाठी अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारणं फार गरजेचं आहे ती या ओटीकर संघाला. तर संख्येचं पाहायला गेलं तर आव्हान सुद्धा फार मोठं आहे. मग ते 69 धावा उभारल्या आणि 70 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं ते ओटीकर संघ पुढे. तर आव्हान पेलायचं असेल तर मोठी धावसंख्या मारणं फार गरजेचं आहे. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता होती. संकेत धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या थांबते ती 9च्या घरामध्ये. संकेत नक्कीच आपण बघतोय दुसऱ्या षटक या ठिकाणी प्रगती पथावर असताना 9 धावा दाखल लागल्यात त्या ओटीकर संघाच्या. हा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. योगीजी आपण बघतोय प्रयत्न करतायत पण गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे मर्ग संघाच्या, कारण की जबरदस्त गोलंदाजी करतायत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण या 70 धावांचा पाठलाग करताना ओटीकर संघ चाचपडताना दिसतोय, कुठेतरी बॅकफुटवर दिसतोय. मी म्हणेन जर एका दुसरा षटकार जर एखाद्या फलंदाजाने लावला तर त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. परंतु कुठेतरी आतापर्यंत तरी बॅकफुटवर दिसतोय. हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा स्क्वेअरचा इशारा येतोय.
या स्क्वेअरच्या मदतीने धावफलक घालताय. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 10. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण बघतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली स्वतः क्षेत्ररक्षक आणि पहिला आदरा बसतोय तो ओटीकर संघाला. सर जर नितीनची जागा भरून काढण्यासाठी आता नौका फलंदाज मैदानात जातोय. महेश ठोंबरे, स्वप्नील आणि महेश अशी जोडी पाहायला मिळणार. गोलंदाज हा चेंडू फुलटा चेंडू टाकलाय. चेंडू सरळ जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेला 4 धावांसाठी. डीजे मास्टर आपण बघितलं असेल योगेशजी, आपण बघतोय धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 14 धावा धावफलकावरती लागल्यात. योगेशजी आपण बघितलं असेल की मर्क संघाने मी म्हणेन पहिल्या 2 षटकांचा खूप चांगला फायदा घेतला होता. त्या 2 षटकांच्या पाठीमागे 70 धावांपर्यंत वाटचाल करण्यात यशस्वी ठरलाय तो मर्क संघ. पण आतापर्यंत चाचपडताना आणि कुठेपणे बॅकफुटला दिसतोय तो ओटीकर संघ. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 14 धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज मर्क संघाकडून निमेश. हा चेंडू जबरदस्त फटका, पण चेंडू सरळ पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि दुसरा आदरा ओटीकर संघाला. कशी दादागिरी केली होती तशाच प्रकारची दादागिरी हा मर्क संघ या शृंखलेमध्ये करतोय. अतिशय प्रत्येक सामन्यामध्ये या संघांना मी म्हणेन गुडघे झुकवायला लावले ते या मर्क संघाने. जबरदस्त कामगिरी या मर्क संघाकडून पाहायला मिळते. जबरदस्त खेळाडू आहेत, जबरदस्त गोलंदाज आहेत. कोणती धावसंख्या उभी केली तरी त्यांचे गोलंदाज देखील तितकेच ताकदीचे गोलंदाज आहेत. तर स्ट्राईकला फलंदाज. हा चेंडू गोलवर चेंडू टाकला होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता. 1 धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक घालतंय. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 16 धावा धावफलकावरती लागल्यात. नॉन स्ट्राईकला अतुल दुंगारे नौका फलंदाज मैदानात गेलाय. अतुलकडनं देखील बरीचशी दारोमदार असणाऱ्या संघापुढे. तर आता मात्र समीकरण बदलतंय. हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या ती 16. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मिडविक शीटच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक हलताय. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाली ती 18 धावा धावफलकावरती लागल्यात त्या मर्क संघाच्या. सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. मर्क विरुद्ध ओटीकर अशी लढत पाहायला मिळते.
12 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करायचा ओटीकर संघाला. जबरदस्त शृंखला, जबरदस्त सामने या ठिकाणी रंगताना दिसत आहेत. 12 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मोठा मात्र फार उशीर झालेला आहे. आधीपासून सुद्धा आधीपासून या ठिकाणी जर षटकार चौकारांची आतषबाजी केली असते तर नक्कीच या ठिकाणी एक चुकीचा सामना पाहायला मिळाला असता. तर अजून काही चेंडूंचा खेळ शिल्लक. हा सुद्धा या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शतरक्षण बॉलच्या दिशेला. एक धावसंख्या पूर्ण दुसरे धावतो दोघांनी शक्यता मात्र सुखरूप फलंदाज बाद होतोय आणि एकच धाव मिळू शकते या चेंडूमध्ये. एकनी वाढते स्वेरचेंडूचा गो या ठिकाणी मारा करतोय आणि घोषणा करतात पंच स्वेरचेंडूचा. एक धावांच्या सहाय्याने धावसंख्या बदलवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती या 26च्या घरामध्ये. तर या ठिकाणी विजय जर प्राप्त करत असेल तर प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मारणं फार गरजेचं आहे, कारण की आव्हान जे आहे ते आव्हान फार मोठे आहे. आणि हा म्हणता बॉल थर्ड मॅनच्या दिशेला 4 धावांसाठी. मिळते. बॅटची कडा चाटली, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. आता मात्र या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगची दिशे मारले चेंडू. 4 धावा पुन्हा मिळतात. 4 धावांच्या साईन धावसंख्या बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. नक्कीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळतं. जर पाहायला गेलं संकेत तर फार उशीर झालेला फलंदाजीला. षटकार चौकांची आतषबाजी आधीपासूनच करायला पाहिजे होती आणि पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल बॅटची कडा चाटतो आणि फलंदाज बाद.
हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. हा चेंडू पुढे बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर सामना पूर्णपणे खिशात घातलाय. औपचारिकता फक्त बाकी राहिले या विजयाची. हॅलो, ऑलिंटरनी बॉल घेऊन यायचंय लगेच. बॉल जर बाहेर गेला षटकारावरती बॉल लगेच आणायचंय. सेमी फायनलचा सामना जिंकून मर्क संघाने फायनल मध्ये प्रवेश घेतलाय. आपला फायनलचा सामना उद्या होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आमच्या आयोजकांकडून आपल्याला उद्याचं टायमिंग नक्कीच कळेल. मॅचचा आपला फायनलचा सामना किती वाजता खेळवला जाईल. तर सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. सेमीफायनलचा सामना या ठिकाणी संपलाय. पाताळगंगा मर्क संघाचा सामनावीर